तर कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलल्याने अजित पवार गटाचे उमेदवार आणि कार्यकर्ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय कोपरगावमध्ये भाजपच्या कोल्हे गटाने राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष आणि 28 नगरसेवक उमेदवारांच्या शपथपत्रांवर हरकत घेत कोर्टात धाव घेतली होती। कोपरगाव न्यायालयाने भाजपची याचिका फेटाळल्यानंतर देखील गाईडलाईननुसार निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे। भाजपच्या भूमिकेमुळेच निवडणूक लांबणीवर पडल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा आशुतोष दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे आगे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।